आमदार अपात्रतेच्या निकालावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला ठाकरे गटाचं आव्हान। नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महाराष्ट्रातल्या नेत्यांची बैठक। देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवारांची अमित शहा, जेपी नड्डा आणि बीएल संतोष यांच्याशी चर्चा। उमेदवारांची दुसरी यादी निश्चित करण्यासाठी भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। रात्रीच्या बैठकीत जवळपास 150 जागांवरती चर्चा। रविवारी शिक्कामोर्तब। उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी आज काँग्रेस निवडणूक समितीची पहिली बैठक। 100 लोकसभा मतदारसंघांवर चर्चा। विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता। राहुल गांधींनी विचार करून वक्तव्य करावीत। पंतप्रधान मोदींविषयी केलेल्या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा। लोकसभेच्या जागा वाटपावरनं शिवसेना आणि भाजपत वादाची ठिणगी। केसानं गळा कापू नका, विश्वासघात करू नका। राज्यातल्या भाजप नेत्यांना रामदास कदमांचा इशारा। उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दौरा। मनसेच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावर, तर नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री या आशयाचे बॅनर्स। वेळ 30 मालक पण तोच। लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून शरद पवारांच्या फ्लेक्सवरती नवी टॅगलाईन। सकल मराठा समाजाच्या विविध संघटनांची आज पत्रकार परिषद। आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी पुढची भूमिका स्पष्ट करणार। पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनासाठी मुहूर्त मिळाला। 10 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ऑनलाईन उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर। कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदा श्रीनगर दौरा। ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।